नाचणीच्या भाकरीचे फायदे. क्रमांक 1. नाचणीची प्रकृती मुळातच अतिशय थंड असल्याने उन्हाळ्यातील कडक उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी नाचणीची भाकरी खाणे हे शरीराला थंडावा देणारे ठरते. क्रमांक 2. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी नाचणी ही वरदान आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते. क्रमांक 3. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हाडे व दात मजबूत होतात. वाढत्या वयातील मुलांसाठी हे एक उत्तम टॉनिक आहे. क्रमांक 4. नाचणीमध्ये असणारे तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुरळीत ठेवतात. यामुळे उन्हाळ्यात होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतात. क्रमांक 5. ज्यांना वारंवार थकवा जाणवतो त्याने नाचणीची भाकरी खावी. यामुळे शरीराला लोह मिळते आणि रक्ताल्पता ॲनिमिया दूर होतो, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चकाकी येते. क्रमांक 6. नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि त्वचेवरील सुरकुत्या जाऊन तारुण्य टिकवण्यास मदत करतात. क्रमांक 7. वजन कमी करायचे असेल तर नाचणीची भाकरी हा उत्तम पर्याय आहे. याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि भूकही कमी लागते. क्रमांक 8. नाचणी हे ग्लुटेन फ्री धान्य आहे. यामुळे ज्यांना गव्हाची ॲलर्जी आहे त्यांनी नाचणीची भाकरी अगदी बिनधास्तपणे खावी. क्रमांक 9. उन्हाळ्यात अंगाचा दाह होत असल्यास किंवा उष्णतेचे विकार जाणवत असल्यास नाचणीची आंबील आणि भाकरी खाल्ल्याने थंडावा मिळतो. क्रमांक 10. नाचणीमध्ये असणाऱ्या प्रथिनांमुळे केस गळणे थांबते आणि केसांची मुळे आतून मजबूत होतात. क्रमांक 11. हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी नाचणीचा समावेश आहारात आवर्जून करावा, कारण यामुळे ब्लड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. क्रमांक 12. उन्हाळ्यात होणाऱ्या लघवीच्या जळजळीवर किंवा युरिन इन्फेक्शनसाठी नाचणीची भाकरी किंवा आंबील हा रामबाण उपाय आहे. क्रमांक 13. निद्रानाशाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी रात्री नाचणीचे पदार्थ खाल्ल्यास शांत झोप लागण्यास मदत होते. क्रमांक 14. उन्हाळ्यात उष्णतेमुळे होणारी डोकेदुखी नाचणीच्या सेवनाने कमी होऊ शकते. क्रमांक 15. स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास, कंबरदुखी व अशक्तपणा कमी करण्यासाठी नाचणीचे सेवन गुणकारी आहे. क्रमांक 16. नाचणीमधील लेसिथिन आणि मेथिओनिन यकृतातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यास आणि यकृताचे कार्य सुरळीत होण्यास मदत करतात. क्रमांक 17. लहान मुलांना नाचणीची पेज किंवा भाकरी दिल्यास त्याचे कुपोषण थांबते आणि शरीर सदृढ व बळकट बनते. क्रमांक 18. नाचणीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई मुबलक प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. क्रमांक 19. नाचणीची भाकरी दह्यासोबत किंवा ताकासोबत कुस्करून खाल्ल्याने शरीराला दुप्पट थंडावा मिळतो.
क्रमांक 20. मूळव्याध असलेल्या व्यक्तींना पोटातील उष्णता कमी करून पोट साफ होण्यास नाचणीमुळे मोठी मदत मिळते. क्रमांक 21. कडक उन्हात काम करणाऱ्या लोकांसाठी नाचणीची भाकरी ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. क्रमांक 22. बाळंतीण स्त्रियांसाठी नाचणी ही एक मोठे वरदान आहे. नाचणीची भाकरी खाल्ल्यामुळे महिलांना भरपूर दूध येते, ज्यामुळे बाळाचे योग्य पोषण होते. यातील कॅल्शियम लोहामुळे बाळाची हाडे मजबूत होतात. क्रमांक 23. नाचणीची भाकरी पचायला फार हलकी असते. नाचणी खाल्ल्याने पित्ताचा त्रास होत नाही. क्रमांक 24. नाचणीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक असल्याने उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशरची समस्या आटोक्यात राहते. क्रमांक 25. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी नाचणी अत्यंत उपयुक्त ठरते. क्रमांक 26. त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि उन्हामुळे रापलेली त्वचा बरी करण्यासाठी नाचणीचे सेवन फायदेशीर आहे. क्रमांक 27. नाचणीतील पोषक घटक एकाग्रता वाढवण्यासाठी आणि मेंदू तल्लख करण्यासाठी खूप मदत करतात. क्रमांक 28. नाचणीपासून आपण डोसा, उत्तप्पा, लाडू किंवा आंबील असे रुचकर पदार्थ बनवून उन्हाळ्याचा आनंद घेऊ शकतो. क्रमांक 29. नियमित आणि योग्य प्रमाणात नाचणीचा आहारात समावेश केल्याने शरीर निरोगी राहून दीर्घायुष्य लागते. क्रमांक 30. ज्यांची पचनशक्ती अत्यंत कमकुवत आहे किंवा ज्यांना सतत गॅसचा त्रास होतो, त्यांनी नाचणीची भाकरी अतिप्रमाणात खाऊ नये, कारण यामुळे पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.